हा पदार्थ बघितलात, ओळखलं या पदार्थाला? हा आहे बाजरीचा पुलाव. हा बाजरीचा पुलाव चवीला अतिशय उत्कृष्ट लागणारा हा बाजरीचा पुलाव आज आपण करणार आहोत. तब्येतीसाठी किंवा हिवाळ्यामध्ये अंगामध्ये उष्णता राखून ठेवण्यासाठी म्हणून बाजरी खाल्ली जावी असं म्हणतात. मिलेट्स किंवा भरड धान्य जे आहे ते आपल्या आहाराचे एक प्रमुख भाग होते. पूर्वीच्या काळामध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी यासारखेच घटक प्रामुख्याने भारतामध्ये खाल्ले जायचे आणि त्यामुळं यासारखी धान्य जे आहेत ती शरीराला अतिशय उपयुक्त असतात. हा बाजरीचा पुलाव तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर याला एक आपला लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असा किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग करूया ही बाजरीच्या पुलावाची भन्नाट रेसिपी. आपण 2 कप बाजरीसाठी अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. साधारण आपल्याला 3 चमचे आलं लसूण मिरचीची पेस्ट लागेल. त्याच्यानंतर भाज्यांमध्ये आपण गाजर घेतलेलं आहे तुकडे करून, मटार घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेले आहेत आणि बटाटे घेतलेले आहेत. या सगळ्या भाज्या साधारण 50 ग्रॅम घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरल्या तरी चालेल. त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला जिरा लागेल 1 चमचा, हळद लागेल अर्धा चमचा, लाल तिखट पूड लागेल आपल्याला 1-2 चमचे, मीठ लागेल चवीनुसार, गरम मसाला लागणार आहे आपल्याला 1 चमचा आणि थोडं तूप लागणार आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तेल लागणार आहे गरजेनुसार. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला हा बाजरीचा पुलाव आपण करणार आहोत. आता आपण या बाजरीच्या पुलावसाठी पहिल्यांदा आपण जी घेतलेली बाजरी आहे ती सगळी बाजरी कुकरमध्ये घालून घेणार आहोत. त्याच्याबरोबरीनं आपण जे तांदूळ घेतले होते भिजवून ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तुमच्या घरामध्ये कोणताही तांदूळ असला तर तो वापरला चालेल. आणि याच्यामध्ये आपण 2 कपसाठी साधारण 4 कप पाणी घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून आपण याच्या साधारण 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत बाजरी आणि तांदूळ शिजवून घेणार आहोत. आता आपली बाजरी आणि तांदूळ शिजलेले आहेत ते आपण आता बाजूला ठेवलेले आहेत. आता आपण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या तयार करून घेऊ. त्यासाठी इथं पहिल्यांदा 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि थोडं तेलही घालून घेणार आहोत. साधारण 4 चमचे तेल घातलेलं आहे आपण याच्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. जिऱ्याबरोबर आपण मोठा चिरलेला जो कांदा होता तो कांदा घालून घेणार आहोत आणि हा कांदा तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेणार आहोत. ही आलं लसूण मिरची पेस्ट आहे. तुम्हाला थोडी लाल दिसत असेल कारण आमची मिरची जी होती ती थोडी लाल होती, पिकली होती. त्यामुळं आता याचा आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता आपला आलं लसूण भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये थोडं मीठ घाला म्हणजे आपला टोमॅटो जो आहे तो लवकर शिजतो किंवा लवकर मऊ होतो. त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपला टोमॅटो जो आहे तो शिजलेला आहे व्यवस्थित. आपण आता याच्यामध्ये सगळे पावडर मसाले जे आहेत ते घालून घेणार आहोत. सर्वप्रथम अर्धा चमचा हळद घालायची आहे आपण याच्यामध्ये, 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे 1 चमचा आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र मिसळून घ्यायच्यात आणि आपले पावडर मसाले जळू नयेत म्हणून आपण
याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यामुळं तापमान कमी होतं आणि आपले मसाले जळत नाही. आता यामध्ये आपण भाज्या घालून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ताजे मटार जे घेतले होते ते घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर गाजर घालून घेणार आहोत. फ्लावरचे तुरे जे आहेत ते घालून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये बटाट्याचे जे आपण तुकडे घेतले होते ते घालून घेणार आहोत. आणि या सगळ्या भाज्या या मसाल्याबरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत. आणि भाज्यांना जेवढं गरजेचं असेल तेवढं याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आपण. भाज्यांना शिजण्यासाठी आवश्यक जेवढं पाणी असेल तेवढं थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आणि हे मिसळून भाज्या थोड्या शिजेपर्यंत आपण हे झाकून शिजवणार आहोत. त्या पद्धतीनं हे झाकून ठेवा आणि एक 5 मिनिटं ह्याला चांगली वाफ लागू दे. हा आपला आता कुकर झालेला आहे. आपण बाजरी शिजली आहे का ते बघून घेऊ. आता जर तुम्ही बघितलं आपली बाजरी आणि तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. बाजरी आणि तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. आता हे आपण शिजलेल्या भाज्यांवर घालून घेणार आहोत आणि मिसळून आपली पुलाव जो आहे तो पूर्ण करणार आहोत. आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत का आपण बघून घेऊ. आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत व्यवस्थित. गाजर बटाटा शिजलेला आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपण शिजलेली बाजरी घालून मिसळून घेणार आहोत. या पद्धतीनं आपली शिजलेली सगळी बाजरी याच्यामध्ये घालून हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. हा आपला बाजरीचा पुलाव आता झालेला आहे. याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे आपण याच्यावर. आणि अगदी थोडासा गरम मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्या. अशा तऱ्हेने हा आपला बाजरीचा पुलाव तयार झालेला आहे. तब्येतीसाठी अतिशय उत्कृष्ट असणारा हा पदार्थ तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर या रेसिपीला एक लाईक द्यायची आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.